दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने कर्जमाफी दिली आहे। मात्र कर्जमाफीनंतरही बँकांकडून व्याज वसुली सुरूच आहे। कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी बँकांना उशिराने मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना व्याजाचा भुर्दंड पडतोय। कर्जमाफी नंतरही बँकांकडून व्याज वसुली। सरकारी आदेशांना बँकांकडून केराची टोपली। सरकारच्या दिरंगाईचा शेतकऱ्यांना भुर्दंड। राज्य सरकारनं मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली। मात्र कर्जमाफी नंतरही शेतकऱ्यांचे दशावतार संपलेले नाहीत। कर्जमाफी होऊनही बँकांची व्याज वसुली मात्र सुरू आहे। सरकारकडून कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या उशिराने मिळत असल्यामुळे बँका शेतकऱ्यांकडून व्याज वसूल करतायत। बीड जिल्ह्यातील बेलुरा गावचे गोरख गवते यांनी 3 वर्षांपूर्वी 25,000 रुपयांचं कर्ज घेतलं होतं। गोरख गवते यांच्या मालकीची 2 एकर शेती आहे। या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांना कर्ज फेडणं शक्य होत नव्हतं। कर्ज कसं फेडावं या विवंचनेत असताना सरकारनं 1.5 लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर केली। मात्र कर्जमाफी नंतरही गवतेंकडून बँक आजही व्याज वसूल करते। मी इंडिया बँकेत 25,000 रुपये लोन उचललं। मी 3 वर्षापूर्वी उचललेली तर मागं त्याचं व्याज मला भरावं लागतं। माफी आलेली काय माहीत नाही, हे आज बघितलं नाही। मी फॉर्म भरवला होता त्याचं काही मिळणार। अजून 2 एकर जमीन आहे। ह्या जमिनीतून काय कर्ज फेडायची ऐपत लागत नाही। ह्याच्यामुळं काय करावं ह्याचं काही समजत नाही। 15,000 रुपये भरतो आम्ही दरवर्षी। बँकांनी अक्षरशः अशा प्रकारे व्याज वसुली केलेले गोरख गवते एकमेव शेतकरी नाहीत। जिल्ह्यात अनेक शेतकरी आहेत ज्यांच्याकडून बँका व्याज वसूल करतायत। यात राष्ट्रीयकृत बँकांचाही समावेश आहे। 18 महिन्यांपूर्वी सरकारनं 1.5 लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला। राज्यात आतापर्यंत 9,61,330 शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे। कर्जमाफीपोटी 3,978 कोटी 93 लाख रुपयांचं वितरण केले। सरकारनं कर्जमाफीसाठी 16,095 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। विशेष म्हणजे यातील 5,000 कोटी रुपये बँकांना दिलेत। कर्जमाफीची आकडेवारी मोठी आहे, मात्र त्यातून शेतकऱ्यांचा म्हणावा तसा फायदा झालेला नाही। आता तरी कर्जमुक्ती फक्त कागदावरच असल्याचं चित्र सध्या राज्यात आहे। विकास माने, बीड, साम टीव्ही।